गाइस एक नांगाची चिंबोरी आहे इथं. नको काय ना हो, उगाच घाबरू नको. नाही बोलू वाट लावली, झोपली खाली. एक नंबर मजा आली, एक नंबर. तू तर झोपली होतीस ताई. तू काय आवरला एवढा. काही ताजे मासे तो आता. गाइस आमच्या बायकांनी सगळ्यांनी मॅचिंग केलेली आहे. कुठं झालंय काय माहित मॅचिंग करून. खरं सांगतो भाऊने खूप भारी सोय केली आमची. फुल मजा आली आम्हाला या 4 दिवसात. अरे बाबा मला बघून पळालं. गाइस एक नांगाची चिंबोरी आहे इथं. पक्या चिंबोऱ्यान न्यायच्या का गावान विकाला. अरे कोण पण नाही, सगळी गेलं डागून गेलं. चला आता गाइस जेवायला जाऊ. ते जेवायला आलो इथं. सुस्वागतम. इथं आलोय जाऊ जेवायला. आता भाऊ कसं लागतं जेवायला इथं. कारण की आम्ही कुठं जातो जेव्हा तिथं प्रँकच असतो. आमच्या नशिबात प्रँक आहे. आता फॅमिलीसोबत आलो तर भाऊ कसं लागतंय. नाही तर मित्रांसोबत हा टाइम प्रँकच लागतो मला. तर काहीच बघू आता कसं वाटतं. मिक्सर बिन सारखा बनवून करतो जागेला. फुल वाट हे तर फुल वाट लागली. गाइस इथं जेवायला बसलेलो आहे आम्ही. फुल आता जेवायचा फुल धुडकूस घालायचा. गाइस मजा करू आता. फुल खेळला पण बसले आता. धुडकूस घालणार इथं डाईटवर आहे आणि इथं फुल खाते. धपाधप. गाइस जेवण आला, अर्धा आला, अर्धा ना आला. तोच कन्फ्यूज झाला. तो इकडचा इथं आणतोय, इकडचा इथं आणतोय. तो सगळं वाट लावला. फुल कन्फ्यूज झाला तो. बघा कसला भरलाय. अख्खी आमचीच फॅमिली बसली. फुल खाताना आमची फॅमिली अख्खी हेच घेऊन बसते हॉटेल अख्खा. चला जाऊ आता आणि भेटू नंतर. संडेला पण रेड कलर मध्ये खायला पाहिजे. गाइस आता देवबागला पोहोचलो. इथं बोटिंग करायची आहे. गाइस इथं पण मस्त व्ह्यू आहे. इथं सगळीकडे मस्त व्ह्यू आहे. इथं गाडी लावली आहे. दादा चेंज करतो. तो आता वेगळा कपडा घालतो. एकच कपड्यावर किती फोटो काढायचे आहे म्हणून चेंज केला आम्ही. ते लोक गेले पुढं तर आम्ही पण निघू लवकर बोटिंग करायला. गाइस मजा करायची. लाईफ मध्ये मजाच करा, मजा करा. फुल मजा गाइस. और इसके साथ हम निकल चुके हैं एक लंबी सी राइड पे. और गाइस इधर से जा रहे हैं हम पानी में. याचं कारण सांगतो. कुडाळ तालुक्यापैकी कर्ली गाव आहे आणि मालवण तालुक्यापैकी तारकर्ली गाव तो आहे. म्हणून कर्ली घाट म्हणूनही प्रसिद्ध आहे. कुडाळच्या पुढे 35-40 किलोमीटरच्या दुरीच्या अंतरावर याला भंगसाळी नदी जॉईंट आहे गोड्या पाण्याची. ही इथून अशी आत गेलेली आहे. इकडच्या भागाला तालुका कुडाळ लागतोय, इकडच्या भागाला तालुका मालवण लागतोय आणि इकडच्या भागाला तालुका वेंगुर्ला लागतोय. वेंगुर्ला तालुक्यापैकी नेमाळी गाव आहे. हे शिव मंदिर आहे, मोबरेश्वर मंदिर आहे, मोबरेश्वर वाडी आहे. तसं कारण हा संपूर्ण कुडाळसारखा शेप आहे. ऍक्च्युली वेंगुर्ला तालुक्यापैकी भोगवे गाव आहे. तो भोगवे गावापैकी भोगवे बीच आणि ह्या पलीकडे मालवण तालुक्यापैकी देवबाग गावापैकी देवबाग. चालू होतं याला संगम बोलला जातो. मोठा डोंगर दिसतो जो लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस म्हणजे दिपस कार्गो बोट वगैरे बाहेर निघून हे नीट बसा, हे नीट बसा. मस्ती नका करू. समुद्र आहे गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत.
2,000-3,000 नारळी पडत असते नारळीचा बाग सागर प्रेमाचा डोंगर काय जिथं खाडीच्या मध्ये मध्ये उतरलो इथं पाणीच नाही जास्त इथं मी उभं आहे इथं बस चारी बाजूनी खाडी आहे आणि बोटीच्या मधनं उतरलो आहे मी भाई एक नंबर जागा आहे तुम्ही विजिट करा इथं मस्त जागा काही मध्ये उतरू शकता आणि इथं बस फुल पब्लिक खेळते आम्ही पण खेळलो असतो पण आमची पब्लिक उतरतच नाही तर काय बोलायचं चला आता मी पण चढतो इथं गाईस फुल मजा आली मला अजून समुद्रात जायचं होतं पण नेला नाही गाय मला समुद्रात जायचं होता मला नेला नाही लोकांनी मजा येत होती हे घाबरतात सगळे हे लोक आता आलेत हे आमचे पहिले गेले ना लास्टला आले तिथं काहीच मस्त आहे तिथं पूर्ण खोलत नाही तिथं माणसं चालतात ना तिथं डायरेक्ट मजा आली काय मस्त वाटतं भीती पण वाटते थोडी पण मजा येते खूप मजा आली आम्हाला मजा केली आणि आम्ही या बोटीत गेलो दयापुरी ते काका होते ते नेणारे धराडी प्रसन्न हे लोक आता आलेत आणि यांच्यातला कोंडा उतरलेला आहे तिथं आणि विया बघा ताई तर डायरेक्ट झोपली होती खाली हे भाऊ तिचा पाय घ्या हो वहिनी तुम्ही काढा हात बाजूला काढा एक नंबर मजा आली एक नंबर तू तर झोपली होतीस ताई हे विया मजा आली या मजा आली फुल वाट लावली त्यांना काहीतरी सुचायला द्या उचललीस का नाही बाबा अरे काहीच खोल नाही तिथं पाणी तुम्ही काय उतरली कसं वाटलं ताई वहिनी कसं वाटलं तू काय आवरला एवढा झोपली एक स्टार घेतला एकाने गाडी घेतली आहे आणि तर आम्ही निघालेलो आता परत इंगुर्ल्याला जायला आणि ताईने फुल वाट लावली होती बोटीमध्ये आम्ही चाललो आता सुसू करायला चला सुसू करायला तिथं आलो आम्ही लाईट हाऊसला वरती जायला लागतो बघा पण आम्ही नाही जाणार आम्ही जमलो इथं बसमध्ये बसून तर आम्ही इथनंच व्ह्यू घेतोय इथनंच व्ह्यू भारी येतोय बघा फुल डायरेक्ट लाईट हाऊसचा व्ह्यू आहे इथं कसला लाईट हाऊस आहे इथं डायरेक्ट पाणीच आहे आणि ही पोरगी खायला घाबरत नाही नुसती इथे पुढं जाते पडशील ना काय काय इथं लाईट हाऊस बघतो इथनं व्ह्यू काढा काय व्ह्यू मस्त सगळीकडेच व्ह्यू मस्त आणि आता बीचवर जायचं तिथं पण कल्ला करायला आता घरी गाईस इथं बीच मस्त आहे बीच ना व्ह्यू मस्त आहे हा व्ह्यू चेक करा गाईस डायरेक्ट इथे एक टट्टी लागल चालले फुल पाठ लावून घेतला इथं बसला होता मगाशी आणि आता इथं गेलाय तू का पिकली होती तेवढी बसमध्ये चला लवकर बाप्पा काय आता बीचवर जायचं आपल्याला बीचवर उतरत आता पाणी शांत झालंय इथं पाणी शांत झालं इथंच उतरू काय हे सांगत चल काल आपण मंदारवर आलतो वरती ब्रिजवर इथं आणि आज आलोय आपण बीचवर आळा करू भाई 3 दिवस झाले आम्हाला समुद्र खवललेला भेटत होता पण आता शांत आहे थोडी मजा करू बघू बायका विकायला ढकलू पाहण्या जरासा आणि मजा करू अरे अजून ब्रिजच उतरताना वाटतं फुल वाट लावली लोकांनी फुल मजा करायची आता बीचवर बघू आता काय होतं मी तर जाऊन उतरणार आहे भाई चड्डी घालून आलो पहिलाच जाऊन दादानी पण घातली भाई मजा करायची मालवण मध्ये आलो तर ना भाई मजा नाही गेली तर काय फायदा भाई मालवण मध्ये हे बाबू उतरणार का ना पाण्यात तू हे पाण्यात उतरणार आहेस का नाही मजा करतो आम्ही फुल मजा करतो लोक मजाच नाही करत मी आणि सचिन काकाच मजा करतो काय नाही फुल वाट लावली आपण पण आहे कोकण कोकण कोकण
पावसातल्या लावणीची मौज ही. तर काय इथं काजू घ्यायला आलं आता गोव्या मालवणला आलं म्हणजे काजू तर घेणार ना भाई. तर काजू घेऊ इथं काजू घेतोय आणि काजू घेतल्यानंतर जेवायला जाऊ नंतर घरी जाऊन झोपू गप. आता फुल जमलोय मी पण फुल स्विमिंग केली इथं आता फुल समुद्रात पवलं वगैरे तिथं झाल्यानंतर घरी जाऊन झोपू गायस पूर्ण ताणून झोपून आंघोळ करू. चला गायस भेटूया नंतर. अर्धा तास झालाय अजून काजूच घेत आहे त्यावर फुल वाट लावली लोकांनी फुल वाट लावली काजू घ्यायला. हा तुला कसं वाटतं काजू घेतात ते लोक फुल टाइमपास. इथं फुल कंटाळली हे पण कंटाळला आता पुढे लवकर घ्या यार कंटाळा आता मला. ही मम्मीचा फुल वाटलं होतं. मम्मी मम्मी लवकर घे. दुकान होतं ना दुकान होते आला माझा ना आला अजून यांचा आला गप्पा गप खात गप्पा गप. लुडो ठेवायला टाईम लागेल. आम्ही आता नॉर्मलच खातो कारण की सकाळी भरपूर खाल्ला अजून खूप राईट आहे. आता नॉर्मल मला ना त्याला आता उद्याच ट्राय करू काहीतरी उद्या संडे आहे मस्त मच्छी वगैरे खाऊ. आज सॅटर्डेला मी खात नाही म्हणून नाही खाल्ला आणि गाय फुल मच्छी होता नंतर जेव्हा जेव्हा लवकर जेव्हा. सगळ्यांनी मॅचिंग केली आज त्यामुळे कुठे चालले फिरायला. मी पण मॅचिंग आहे इथं. नाश्ता केलाच कुठली मच्छी बाबा. व्हाईट मासे बोईटा झाले का साफ करून चालू आहे. हा का काही ताजे मासे तो आता आणलेले आहेत सगळे जीवन. काय आमच्या बायकांनी सगळ्यांनी मॅचिंग केलेली आहे. कुठं झालेत काय माहित मॅचिंग करून. बीचवर तर येत नाही आणि मॅचिंग करून कुठं झालं कुठं झालं मॅचिंग घरी करायला मॅचिंग केली तुम्ही. फिरायला मॅचिंग नाही केली घरी जाण्यासाठी मॅचिंग केली. सगळ्यांचा इथं मिसळ पाव खातोय. गॅस भाऊना अशी पेटी रोज येते आंब्यांची असं वाटतं इथंच राहावं आंबा खायला. रोज एवढ्या पेट्या रोज आंब्यांची येते भाऊना. काय नुसते आंबे खायला आले इथं तर चालू पण झालं आंबा खायचा. करवंद आता लोक आंघोळ करतो आणि लोक जाऊन आंबे खातो आणि हा फणस पण ठेवला पाहिजे तुम्हाला फणस पण खातो. फणस आंबा बिंबा फुल आहे इथं बाबा असं वाटतं इथंच राहावा. सचिन यांनी तर आंबा खायला चालू पण केलं असं वाटतं आता इथंच राहावा. आंबे फणस जांभळं करवंद अजून काय काय भेटतं इथं फुल भेटतं. येतं पाव म्हणजे अजून आंघोळ नाही केली यांनी ताकद टाकेल. खायचे ना त्याला इथं धुडकू सोडलं आंब्यांना. काय तिथं मच्छी फ्राय होते. मच्छी आणली इथं इथं काय कालवण करतात इथं. कालवण झालंय काय फक्त मच्छी फ्राय बाकी. इथं मच्छी अर्धी इथं अर्धी आणि इथं वहिनी चपात्या करतात आणि इथं दुसरी मच्छी आहे. बाबा फक्त मच्छी आहे तिथं. आता शिकले आहेत ते शिपल्या कधी खाल्ल्या नाही आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं शिपल्या. शिंपल्या ना मग मी सोलून दे. आम्ही तर कधी खाल्ले नाही बाबा शिंपल्या. मग आता सोलून दे. किचन मध्ये पण टीव्ही लागते खूप वाट लावलेलं.
काय आमची फॅमिलीचा पसारा बघा. फुल आता निघालो घरी जायला फुल पसारा करून ठेवलाय. बाय लवकर भेटू. चल बाय. चल ताई येतो. चल ताई येतो. खूप भारी मजा आली. खूप मजा आली खरं. खूप मजा आली. एवढी चांगली सोय कोण नाही करत. तुम्ही खूप भारी सोय केली आमची. खूप मजा आली खरं. खरं सांगतो भाऊने खूप भारी सोय केली आमची. फुल मजा आली आम्हाला या 4 दिवसात. चला भाऊ येतो. बाय कर भाऊला. बाय कर बाबू. बाय कर. इथे येतो. बाय कर. बाय बाय. तू ये लवकर. चल आता मुंबईला. पक्के आंबे घेऊन चाललो काय आम्ही. 16 डझन आंबे घेऊन चाललोय आणि त्यांना फणस पण घेऊन चाललोय. एवढा बोजा न्यायचा कसा घरी. तर काय कुडाळ स्टेशनला पोहोचलो. आता घरी जायला निघलो आम्ही. म्हणजे आता स्टेशनला पोहोचलो. आता इथं सामान अर्धं तिथं आमचा कचरपट्टी भरलाय. तर काय आता निघू. आता ट्रेन आमची 6:30ची. 6:30ला पोहोचायचा. स्टेशनला तर पोहोचला तर त्या साईडला जायचं स्टेशन जवळ. बघू आता पुढं काय काय होतं. काय होणार काय नाही होणार आहे. फक्त घरी जायचं आता. चला गाईस कुडाळ स्टेशन बघा गाईस. खरं सांगतो गाईस जेव्हा 5 दिवस का 4 दिवस होतो आम्ही इथं फुल मजा केली. एवढी मजा कधी नसतं केली आमच्या फॅमिलीने. फुल मजा केली आम्ही इथं. तुम्ही ब्लॉग बघा आणि सांगा आम्हाला कसं वाटलं. कारण की 3 पार्टमध्ये बनणार ब्लॉग. 1 पार्टमध्ये तर बनणार नाही माझा. तर गाईस फुल मजा केली. गाईस सांगा कसं वाटलं तुम्हाला कमेंट. 32, 34, 36 कुठे तर गाईस आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेनमध्ये मी वरती आहे. आम्ही लोक हे बायपासला खाली बसलं. तिथं पेरणं आहे. या साईडला दादा या साईडला म्हैसकाप आहे. फुल मजा येते गाईस ट्रेनमध्ये. पण जास्त स्टॉपवाली ट्रेन आहे ही. लवकर पोहोचायचं आहे आम्हाला. पण ही ट्रेन सकाळी 5:30 वाजता पोहोचणार आहे ठाण्याला. आणि आताशी वाजले बघ किती. क्या बोलने का गाइस 8:30 बजे और 6:30 बजे पोहोचेगी. चला गाइस बघूया काय काय होतं. आता जेवायला घेतो आम्ही. बघू जेवायला चिकन आणलं आम्ही. चिकन खाऊ आणि झोपू मग. डायरेक्ट सकाळी उठू लवकर. चला गाइस. तर गाइस इथं आम्ही जेवायला बसलो. जेवायला चिकन आणलंय. बघू गोड पाव आहेत ना ते. गोड पाव आहेत. यश इथे प्रेरणा दादा ईशा इथं मम्मीचा बसलं जेवायला. इथं सगळे पप्पा तिथे फुल आम्ही कब्जा केला या साईडच्या सीटवर. मस्त सगळं त्या साईडला बसला. फुल जेवतो आम्ही. फुल जेव्हा जिथून ब्लॉग चालू केला होता तिथं संपला. आता ठाणा स्टेशनवर पोहोचलोय. गाईस तुम्हाला अजूनचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहिल्याचा कमेंट करा. इथं आमची पोरगी उठलेली आहे. आणि इथं सगळे फुल पसारा घेऊन आलेत मालवणवरची. अननस फणस सगळा घेऊन आले. ही बघ पेंगली आता. आणि सगळीकडे तिकीटच काढत बसतोय. हो चला गाईस भेटूया पुढच्या ब्लॉग.